नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. येणाऱ्या आगामी जून महिन्यात होणाऱ्या महा टीईटीच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे बरेच विद्यार्थी गृहिणी आहेत, काही लोक नोकरी करतात, काही लोकांना दुसरे बिझनेस वगैरे असतात, पण या परीक्षेला क्रॅक कसे करावे आणि या परीक्षेमध्ये 90 मार्क कसे मिळावे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, हे दोन्ही जर पेपर बघितले 150 गुणाचे, आपल्याला पात्र होण्यासाठी किती गुण घ्यायचे? फक्त 90 गुण. आणि जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर 83 गुणाला सुद्धा पात्र असणार आहे. आता विषय निवडत असताना याच्यामध्ये शिक्षक लोक असतील तर पास होणं गरजेचं आहे. पदोन्नती त्यांची केंद्र प्रमुख असेल किंवा पगारवाढ असेल, नोकरी सेफ्टी असेल, शिक्षक लोकांना सुद्धा टीईटी परीक्षा बंधनकारक केलेली आहे. जे की ज्यांनी अजूनपर्यंत टीईटी पास झाले नाहीत असे 1.5 लाख शिक्षक आहेत. पगारीमध्ये वाढ होण्यासाठी सुद्धा त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं आवश्यक आहे. आता मुद्दा असा आहे, तर तुम्हाला कशापासून तयारी करायची, शून्यापासून तयारी कशी करावी? सर्वात प्रथम विषय टार्गेट करा. विषय टार्गेट करत असताना लक्षात ठेवा, विषय टार्गेट करत असताना या मराठी विषयामध्ये 30 पैकी 25 मार्क आलेच पाहिजे यासाठी प्रयत्न करत राहा. ठीक आहे, यासाठी प्रयत्न करा. म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न म्हणजे काय? बुक्स कोणते वापरावे. आता याचे बुक्स सांगतो. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा आपल्या नोट्स वापरू शकता. मोरावाडिंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. आणि आपल्या नोट्स मधून 25 पैकी म्हणजे 30 पैकी 25 मार्क मिळवण्यापुरतं भरपूर काही दिलेलं आहे. त्यासाठी आपल्या संपर्क क्रमांक देतो मी. संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे 9665484048. आता लक्षात घ्या, मराठीसाठी आपण ते पुस्तक वापरणार आहे. आता राहिलं इंग्रजी व्याकरणासाठी. जे लोक बाबा भविष्यामध्ये TIT एक्झाम द्यायची आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यायची, त्यांनी इंग्रजी विषयच निवडावा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला आगामी काळात होणार आहे. कसा होतो? तर TIT एक्झामला सुद्धा आणि सेमी इंग्रजी वगैरे ज्या काही शाळा असतात त्याच्यामध्ये जर आपलं व्यावसायिक शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं असेल तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला त्या जागा सुद्धा कॅप्चर करता येतात. यासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचे बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरण. आता तिसरा सब्जेक्ट म्हणजे बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण केलेला आहे डीएड किंवा बीएड केलेला आहे. तर त्यांच्यासाठी एक सोयीस्कर म्हणजे 15 मार्क पडण्यासाठी एक पुस्तक सांगतो आणि त्याच्या पुढले मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला दुसरे एक पुस्तक सांगतो. एक म्हणजे शिक्षणशास्त्र 11वी 12वी. शिक्षणशास्त्र 11वी आणि 12वी तुम्हाला वाचायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो फडके प्रकाशन 80 रुपयाला पुस्तक आहे. फडके प्रकाशनचं बुक वापरायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या नोट्स सुद्धा वापरू शकता. त्यासाठी क्लास सुद्धा आपण आपल्या शैलीच्या माध्यमातून अध्यापन पद्धती, व्यक्तिमत्व विकास, बुद्धिमत्ता, त्यानंतर बुद्धी गुणांक या सगळ्या टॉपिकवर आपण काय करत असतो, लेक्चर घेत असतो. तर उपपत्त्या वगैरे सर्व. त्यामुळे आपलं लेक्चर सुद्धा जॉईन करू शकता. आपल्या लेक्चरचं शेड्यूल जर बघितलं मित्रांनो, लाईव्ह क्लास आहे, तसेच रेकॉर्ड सुद्धा आहे. त्यासोबत तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे विषय आणि भविष्यामध्ये TIT साठी महत्वपूर्ण असणारे विषय. आता गणित आहे, गणित किंवा बुद्धिमत्ता. आता TIT ला गणित, बुद्धिमत्ता, जिओमेट्री हे तिन्ही सब्जेक्ट विचारले जातात. लेवल छोटी असते पण TIT ला याचा फायदा तुम्हाला जास्त होतो. आणि याचा फायदा तुम्हाला आतापासून सराव करणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, सराव फार झाला पाहिजे. आता पुस्तक सांगतो, लिहून ठेवा. पंढरीनाथ राणे
त्याच्यानंतर सतीश वसे, त्यानंतर आपलं नितीन माले, हे 3-4 पुस्तकं तर करणं आवश्यक आहे सरावामध्ये. आणि बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सर आणि नितीन माले सर यांचे पुस्तकं तुम्हाला रेफर करणं गरजेचं आहे. आणि रोज प्रॅक्टिस 1 तास तरी तुम्ही या गणित आणि बुद्धिमत्तेसाठी देणं गरजेचं आहे. तर आणि तरच या विषयामध्ये पैकीच्या पैकी 30 पैकी 30 गुण घेता येतात. आणि त्याचाच फायदा टीआयटी एक्झाम मध्ये त्याचा फायदा लक्षात घ्या. टीआयटी एक्झाम मध्ये जवळपास त्याचा जर फायदा बघितला 110 गुणाला गणित आणि बुद्धिमत्ता आहे. आणि याच्याकडे जर तुम्ही आतापासून दुर्लक्ष केलात तर ऐन वेळेला तुम्हाला याच्यामध्ये 110 पैकी 20-30 मार्क पडले तर भविष्यात कधीच गव्हर्नमेंट शिक्षक होणार नाही. त्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करणं गरजेचं आहे. आता पुढे विज्ञानसाठी काय वापरावं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. विज्ञान या विषयासाठी 6वी ते 10वी पर्यंत पाठ्यपुस्तक वापरायचे आहेत. पाठ्यपुस्तक 6वी ते 10वी पर्यंतचे म्हणजे विज्ञान या घटकाचे. लक्षात आलं? विज्ञान या घटकाचे 6वी ते 10वी पर्यंतचे विज्ञान वाचन गरजेचं आहे. आपण या नोट्स मध्ये त्यांचं सर्व एकत्रितरित्या तयार केलेलं आहे. ठीक आहे, विज्ञानाच्या बाबतीत. आणि आता सोशल सायन्स असेल, सोशल सायन्स सामाजिक शास्त्रासाठी आपण 12,000 काय केलेले आहेत, 1-लाइनर स्वरूपामध्ये नोट्स निर्माण केलेले आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला या नोट्स वाचल्यानंतर म्हणजे 4थी पासून ते 10वी पर्यंतच्या सर्व विषयावर आधारित फास्ट मध्ये वाचण्यासाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. बाय प्रिंट घरी सुद्धा मागवू शकता किंवा क्लास सोबत फ्री मध्ये मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून येणाऱ्या आगामी टीईटी एक्झाम मध्ये यशस्वी व्हायचं असेल 100% तर नक्कीच आपला क्लास जॉईन करू शकता. गुरु अकॅडमीचा मागचा रिझल्ट बघा, शिक्षक भरतीतला रिझल्ट बघा, टीईटी एक्झाम मधला रिझल्ट बघा आणि नक्की आपला क्लास जॉईन घेऊन आपण येणाऱ्या काळातील यश मिळवू शकता. जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरु अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.